विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झालेली आहेच आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणीच करून टाकली आणि यामुळे राजकारण चांगलंच तापलं। भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे। वेगळ्या विदर्भाबाबत आमची भूमिका कायम आहे, यावर आम्ही काम करत आहोत असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। आता घाबरलेले नेते घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। बघा, आपल्याला आठवत असेल जेव्हा मोदी साहेब 2014 मध्ये इथे आले होते महाराष्ट्रात प्रचाराला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी असेपर्यंत ते होऊ देणार नाही। काही वेगळे प्लॅन असतील तर मला माहित नाही। मला बावनकुळेंच्या या वाक्यावरच खऱ्या अर्थानं म्हणजे हास्यास्पद आहे बावनकुळेंचं हे वाक्य, कारण की त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं हे जे सरकार चाललेलं आहे फडणवीस, जे 2014च्या पहिले यांनीच वेगळ्या विदर्भाचं एक आंदोलन उभं केलेलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं मी प्रतिज्ञा करतो हे वेगळा विदर्भ होतपर्यंत मी लग्न करणार नाही। आमच्या सुनबाई आलेल्या आहेत, आता एक आमची पुतणी पण झालेली आहे। त्यामुळे हे जे काही यांचे BJPचे जे खायचे दात दाखवायचे दात हे वेगळे असतात, त्यामुळे त्याच्यावर फार विश्वास करू नका। वेगळा विदर्भ काँग्रेसच्याच काळात होईल, मी तुम्हाला आत्ताच विश्वास देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।